मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलंच पाहिजे. मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलंच पाहिजे. नागोडणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नाका ITI समोर भर मानवी वस्तीला मोबाईल टॉवरचा विळखा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार व्याधींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणच्या 2 मोबाईल टॉवरमुळे येथील स्थानिक रहिवासी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर 3रा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली. मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक नागरिक प्रभाकर तांडेल, प्रिया तांडेल, मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, विनायक तांडेल, ऋषी गुप्ता, शुभम गुप्ता, निशांत पिंगळे, दीपक मेस्त्री, रेणू गुप्ता, पल्लवी खरपुडे आदींसह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नमस्कार, ऋषी गुप्ता माझं नाव आहे आणि हा प्लॉट माझा असून इथं जे राहणारे लोक आहेत ऑलरेडी 2 टॉवर इथं आहेत. एक हा समोर आहे आणि एक तिकडे टॉवर आहे. त्यात 3रा टॉवर हा जो होतो आहे त्याच्यामुळं आम्हाला रेडिएशनचा, लहान मुलं आहेत, रेडिएशनमुळं कॅन्सरचा त्रास होऊ शकतो. बाकी नवीन जी घरं बनत आहेत लोक टॉवरमुळं यायचे इथे राहण्यासाठी टाळतील आणि बरेच काही गोष्टी होऊ शकतात. जे पाखरे चिमणे वगैरे असतात त्यांचं आता प्रमाण कमी होत चाललं आहे ह्या रेडिएशनमुळं आणि लहान मुलं आहेत त्यांना त्रास, आम्हाला पण त्रास होईल. पावसाळी रेडिएशनचा त्रास जास्त होतो. त्यामुळं आम्ही ह्या टॉवरला विरोध करतो आहे आणि हा जो टॉवर आहे ग्रामपंचायतनी त्यांना परमिशन नाही दिला असून पण ते काम करत आहेत. त्यामुळं प्रशासनाने याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी आणि हा टॉवर थांबवा अशी आमची विनंती आहे. हा राकेश जैन म्हणून त्यांची जागा आहे. ऑलरेडी त्यांनी जी बिल्डिंग बांधली आहे ती पण अनधिकृतमध्येच बांधलेली आहे. जागा जी सोडावी लागते त्या प्रकारे जागा नाही सोडली. गटारवरती बांधकाम केलेलं आहे. त्यांची वरचा जो माल आहे तो आमच्या जागेत आलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं तर ते बिंदास बोलतात तुला काय करायचं ते लीगल कर, मी बघून घेईन. हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसे आहेत तर ते आम्हाला दाबतील, पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ पण हा टॉवर होऊ देणार नाही. आंदोलन करू, उपोषण करू, पण टॉवर होऊ देणार नाही. जिओचा हा टॉवर आहे. आम्ही त्यांना सांगितलं का बाबा तुमची एवढी मोठी जागा आहे, तुम्ही तुमच्या जागेच्या त्या साईडला बांधा, आमच्याच बाजूला का बांधताय? म्हणजे इथं जे लोक राहत आहेत एवढी सगळी हे घरं आहेत, या इथं बाजूला नवीन बिल्डिंग होतो आहे तर त्यांची जागा रोडपर्यंत आहे, बोलून रोडच्या साईडला बांधा ना, शिवाय लोकांचा त्रास कमी होईल ना. तर ते ऐकत नाही आहेत. तर त्यामुळं आम्ही तुमच्याशी मदत घेऊन हे सगळं करतो आहे. नमस्कार, मी प्रभाकर तांडेल, शांतीनगर ITI समोर इथला रहिवासी आहे. ह्या परिसरामध्ये गेल्या 18 वर्षापासून एअरटेल आणि टाटा इंडिकॉम आणि आताचा जिओ असे 2 टॉवर आहेत. ह्या 2 टॉवरमुळं आम्हाला अनेक टॉवर ज्यावेळीपासून निर्माण झाले त्यावेळीपासून भरपूर त्रास, रेडिएशन, आणखीन पावसाळी विजा चमकणं, विजा त्या टॉवरवरती पडणं, त्यानंतर टॉवरवरती अपरात्री ऑपरेटर येणं, कामगार येणं, काम करून जाणं, ह्या सर्व गोष्टींचा खूप भयानक त्रास होतो. दुसरी गोष्ट, एवढं सगळं असताना त्या टॉवरला हटवण्यासाठी त्यावेळी सुद्धा आम्ही कारवाई केली होती. तरीसुद्धा 3रा टॉवर इथे येत आहे. म्हणजे आमच्या या वस्तीमध्ये 3 टॉवर बसत आहेत. ह्या 3 टॉवरमुळं ह्या रेडिएशनचा एवढा त्रास भयानक होणार आहे की इथं लोकांना राहणं मुश्किल होणार आहे. आरोग्याशी खेळ चाललेला आहे. ह्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांना, तहसीलदार साहेब, आणखीन ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदनं दिली, जाऊन विनंत्या केल्या, परंतु कोणत्या प्रकारचं काम थांबत नाही आहे. आमच्या आरोग्याशी खेळ चाललेला आहे. त्यामुळे सरकारला आणि ह्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की सदर हे काम सर्व थांबवून इथले टॉवर हटवावेत, ही कळकळीची नम्र विनंती आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.